Hello, students of 10th standard. Today, we are going to focus our attention on one of the lesson from your textbook, unit number 2.5, book review, Swami and Friends by R.K. Narayan. Students, this is a very different concept, but very useful concept for you in future. That is book review. Here we are not going to learn something about Swami and Friends by R.K. Narayan. Remember one thing very well, that Swami and Friends is one book written by R.K. Narayan. And this is very interesting book. But today we are going to learn how to write book review or how to make the book review. First of all, it is very important that what is mean by review. Review means a formal assessment or examination of something with the possibility or intention of instituting change if necessary. म्हणजे मुलांना आपल्याला इथं काय समजावून घ्यायचं आहे, तर स्वामी अँड फ्रेंड्स हे R.K. नारायण या महान लेखकांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं पुनरावलोकन. रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन म्हणजे किंवा समीक्षा आपण म्हणतो. समीक्षा म्हणजे काय, तर एखाद्या बाबीचे, मग ती कथा असेल, कादंबरी असेल, एखादा चित्रपट असेल, एखादं ऐतिहासिक पुस्तक असेल, या गोष्टीचं त्याच्या चांगल्या बाबी, त्याच्यामध्ये असणाऱ्या उणिवा यांच्या दृष्टिकोनातून केलेलं एक औपचारिक परीक्षण किंवा समीक्षा किंवा त्यालाच पुनरावलोकन असं म्हणतात, म्हणजे रिव्ह्यू आहे. आता आपण हा रिव्ह्यू करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा असतो हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण या लेसनच्या पूर्वी ज्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहेत ह्या समजावून घेतल्या पाहिजेत. चिटचॅट ऍक्टिव्हिटी नंबर 1, फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 and share the following with your groups. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा तिघांचा चौघांचा ग्रुप करायचा आहे, परंतु आता लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये ते शक्य नाही, तर तुम्ही स्वतःच हे करायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, युअर फेवरेट बुक. यू हॅव टू राईट द नेम ऑफ युअर फेवरेट बुक. देन सेकंड पॉइंट, टाईप ऑफ द बुक. ते पुस्तक तुम्ही जे तुमचं आवडतं पुस्तक आहे ते नक्की कोणत्या प्रकारचं आहे. शॉर्ट स्टोरी आहे, बायोग्राफी आहे, थ्रिलर आहे, ऍडव्हेंचर आहे, सायन्स फिक्शन आहे की हिस्टॉरिकल आहे, म्हणजे लघुकथा आहे, एखादं आत्मचरित्र आहे की चरित्र आहे, त्यानंतर एखादी धाडसी कथा आहे किंवा रोमांच आणणारी कथा आहे की एखादं वैज्ञानिक काल्पनिक कथा आहे किंवा ऐतिहासिक पुस्तक आहे, हे एक नोट डाऊन करायचं आहे. त्यानंतर ऑथर रायटर, त्या पुस्तकाचा लेखक किंवा लेखिका कोण आहेत हा तुम्ही विचार करायचा. त्यानंतर मेन कॅरेक्टर, म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य पात्र कोणती आहेत किंवा इतर पात्र कोणती आहेत याची नोंद घेणं. बॅकग्राऊंड, टाइम अँड प्लेस. बॅकग्राऊंड मध्ये काय, तर नक्की हे पुस्तक कुठल्या वातावरणात लिहिलं गेलेलं आहे, स्वातंत्र्यपूर्व कालावधीतला आहे, स्वातंत्र्य उत्तर कालावधीतला आहे, आत्ताच्या करंट सिच्युएशन मधला आहे, याचाही विचार तिथं करायचा आणि ते लिहून ठेवायचा. त्यानंतर प्रॉब्लेम डिलेमा, त्या पुस्तकामध्ये कुठली समस्या मांडली का, किंवा डिलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती मांडलेली आहे का. एनी स्पेशल मेसेज, त्या पुस्तकामधून काही खास संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे का, किंवा त्या पुस्तकाची काय खास वैशिष्ट्य कोणती आहेत हेही तुम्ही इथे विचारात घ्यायचं आहे. आता दुसरी ऍक्टिव्हिटी त्याच्यात रिलेटेड आहे बघा. यू हॅव रिसेंटली रेड अ शॉर्ट स्टोरी और नॉवेल और ड्रामा और सायन्स फिक्शन और घोस्ट स्टोरी. तुम्ही अलीकडच एखादी लघुकथा वाचलेली असेल, कादंबरी वाचली असेल, एखादं नाटक वाचलं असेल, किंवा एखादी विज्ञानपर काल्पनिक कथा किंवा एखादी भूत कथा तुम्ही अभ्यासलेली आहे. राईट इन शॉर्ट
3 of its short points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. आणि तुम्ही या पुस्तकाचे 3 असे काही त्या पुस्तकात असणाऱ्या चांगल्या 3 बाबी किंवा त्या पुस्तकाचे असणारे काही विकनेसेस 2 ते 3 विकनेसेस असतील. विकनेसेस म्हणजे कमकुवत गोष्टी, तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी सुद्धा तिथं म्हणू शकता किंवा लेखकाकडून या बाबींची उणीव जाणवली असं तुम्ही तिथं लिहायचं आहे. फिल देम अप इन द ट्री डायग्राम गिवन, आणि खाली दिलेल्या ट्री डायग्राम मध्ये त्या गोष्टी लिहायच्या आहेत. नेम ऑफ द बुक, ऑथर, रायटर, पुस्तकाचं नाव लिहायचं, पुढे लेखकाचं नाव लिहायचं. स्ट्रेंथ्स म्हटलंय, स्ट्रेंथ्स म्हणजे त्या पुस्तकाच्या तुम्हाला आवडलेल्या किंवा त्या पुस्तकाच्या अशा काही चांगल्या बाबी आहेत, बलस्थानं त्या पुस्तकाची आहेत की ज्यामुळे ते पुस्तक वाचनीय आहे असं वाटतंय. आणि विकनेसेस म्हणजे त्या पुस्तकामध्ये काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत, या बाबी तुम्ही करायच्या आहेत. आणि त्या पुस्तकाला रेटिंग पण करायचं आहे 1 to 5. हे रेटिंग आपण करत असतो, मोबाईलवर सुद्धा एखादं ऍप घेतलं तर आपण 1 2 3 4 5 असं रेटिंग येत आणि ते देतो. मग 1 रेटिंग म्हणजे काय, तर पुअर क्वालिटीचं पुस्तक किंवा ती बाब कुठली पण एखादं ऍप असेल. 2 म्हणजे ऍव्हरेज, सर्वसाधारणपणे. 3 म्हणजे छान, चांगला आहे. 4 नंबरचं रेटिंग आहे ते व्हेरी गुडचं आहे, म्हणजे जास्त चांगलं आहे. आणि एक्सलंट हे 5 नंबरचं, जेव्हा तुम्ही 5 स्टार्स रेटिंग देता तेव्हा ते सर्वोत्तम आहे असं आपण म्हणत असतो. आता हे झालं कशाच्या संदर्भामध्ये, त्या बुक रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये. त्यानंतर आपण 3 नंबर आणि 4 नंबरची ऍक्टिव्हिटीज आता पाहणार नाही. आपण हे बुक रिव्ह्यू नक्की कसं करायचं असतं हे पाहूया. पेज नंबर 69 वर पहा. So students, here our book setters have given us one example to how to make the book review of one book, and name of the book is Swami and Friends by R.K. Narayan. My dear students, remember this very much, that it is very important to know about R.K. Narayan. Who is R.K. Narayan? R.K. Narayan is one of the greatest writer of South India, who has written so many books, but some of his books are very famous, and name of the books are Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and he has written the literary works regarding the Ramayana and also the Mahabharata, the great epics of India. म्हणजे R.K. नारायण हे एक महान लेखक होऊन गेले की ज्यांनी अनेक पुस्तकं भारतीय साहित्याला दिलेली आहेत, आणि त्याच्यातलंच हे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स. तसंच मालगुडी डेज, त्यानंतर द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स ही पुस्तकही त्यांनी लिहिली. आणि त्याचबरोबर आपली जी 2 महाकाव्य आहेत रामायण आणि महाभारत, याच्यावरही छान पद्धतीचं त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि अतिशय प्रतिष्ठित लेखक आहेत, आणि त्यांचंच हे पुस्तक आपल्यासाठी रिव्ह्यू साठी आहे. आता आपण पेज नंबर 69 वर कॉन्सन्ट्रेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू रीड paragraph by paragraph, and I will tell you the meaning of those paragraphs. Okay, so listen carefully. A little bit about the book, म्हणजे पुस्तकाबद्दल थोडंसं. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Now, so in the first paragraph of this text, what this person who has made the review had said, he had said that
I'm going to do the book review with a very with a stance. I will not work as a spoiler. Spoiler means the person who spoils something. मराठीत spoiler म्हणजे एखादी गोष्ट वाईट करणारा, बिघडवणारा. And he is saying that I have read the book, and after reading the book, I will not tell you the detailed story of this book. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लेखक ज्यांनी हा रिव्ह्यू लिहिलेला आहे, पुनरावलोकन या धड्याचं केलेलं आहे, समीक्षा केलेली आहे, ते म्हणतात की मी या पुस्तकाचं जेव्हा समीक्षा मांडेन तेव्हा सर्व या पुस्तकातल्या घटना, इथं या पुस्तकाची कथा काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि जे काही मी इथं उल्लेख करेन याचा उल्लेख हा या कथेबद्दल, या पुस्तकाबद्दल टीकात्मक मांडणी केल्यासारखं किंवा पुस्तकाबद्दल काहीतरी पुस्तकातल्या गोष्टी बिघडवण्याचा प्रयत्न मी करणार नाही, असं ते म्हणत आहेत. ओके, नाउ द सेकंड पॅरेग्राफ. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule, like the most kids of that age. Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse, mathematics. School is absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Dear students, in this paragraph, the reviewer has told us the brief summary of the story, and he is telling that the story is about one boy, a little very naughty boy. Mischievous means naughty boy. Naughty in Marathi, you know, Khodkar. And he is about 10 years old, and the story happens before independence when there was a British rule, and in that period this kid, means a small boy, is not staying at one place, and he is hating school so much, and in the school he hates mathematics so much, and school is nightmare to him. Nightmare means a very frightening thing or very frightening experience. Nightmare चा अर्थ अतिशय न आवडणारी, भीतीदायक अशी गोष्ट. Anyway, he is telling what always he is in trouble, and he constantly mixed in the trouble and gets the beating from his father. या पॅरेग्राफ मध्ये हे रिव्ह्यूअर आपल्याला कथा सांगण्याचा प्रयत्न करतायत थोडक्यात, की ही 10 वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे, आणि हा 10 वर्षाचा स्वामी नावाचा मुलगा हा नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी संकटात स्वतःला अडकून घेत असतो, आणि तो तेव्हा ही घटना घडते कधी तर आपल्या ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हाची कथा सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तो शाळेचा भरपूर तिरस्कार करत असतो, आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्सचा तो जास्त तिरस्कार करत असतो, आणि जेव्हा तो मॅथमॅटिक्सचा तिरस्कार करत असतो त्याच्यासाठी शाळा ही सगळ्यात भीतीदायक गोष्ट असते, आणि त्याचबरोबर तो सतत कुठल्या ना कुठल्या अडचणीत अडकत असतो, आणि स्वतःला अडचणीत अडकवून घेऊन काहीतरी घरच्यांच्यासाठी अडचणी निर्माण करत असतो, ज्यामुळं घरचे म्हणजे उदाहरणार्थ त्याचे वडीलच त्याला बऱ्यापैकी मार देत असतात. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ. Swami is a talkative little kid and thinks that his way of facing life, talking himself out of everything, but he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today.
This in fact was, and in the most parts of India still is, the life of typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. Now here again the uh, reviewer is telling what kind of Swami is. He is a very talkative, means speaks so much, and he is facing life in a different way. His life facing style is very different, and he wants to learn the truth, but he learns the truth in a very harsh way. And like other kids, he is always doing something, and he is always busy in doing different things aside the world. And he was a typical boy, and technology is not very important in the life of any child. Here this person reviewer is telling. म्हणजे इथे या पॅरेग्राफ मध्ये स्वामी हा एक अतिशय बोलभांड मुलगा आहे. टॉकेटिव्ह म्हणजे भरपूर बोलका मुलगा आहे, सतत बोलत असतो आणि त्याच्या पद्धतीनं जीवनाला तो सामोरा जात असतो. जसं टीनेज मधली मुलं सामोरी जात असतात त्या पद्धतीनं सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तो गुंतलेला असतो आणि जीवनाला त्याच्या एका वेगळ्या पद्धतीनं जसे इतर मुलं फेस करतात त्या पद्धतीनं तो करत असतो आणि तो कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीमध्ये सतत गुंतलेला असतो. ओके, नेक्स्ट. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल इन हिज ग्रोइंग इयर्स. आता आपण बघितलं की स्वामी टिपिकल बॉय आहे असं म्हटलंय वेगळ्या पद्धतीचा. मग नक्की कोणत्या पद्धतीनं? इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द workings of Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does not feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. Here, the reviewer is telling what qualities Narayan means the writer, R.K. Narayan, and he is thinking same like a 10-year-old mind. Actually, the writer is not 10-year-old person, but he is thinking like him, and he has explained all these things very exquisitely. Exquisitely means in a pleasing manner, and his looking at the life is like the child. And though the reader are also not like Swami, but they gets attached to the thinking capacity of the Swami, because this is the magic done by Narayan by his very simple and lucid style writing. म्हणजे इथं नारायण हे लेखक यांचे काही गुण सांगण्याचा इथं रिव्ह्यूअर यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न करत असताना त्यांनी स्वामी जरी 10 वर्षाचा मुलगा असला तरी त्याच्या पद्धतीनं विचार करून ही कथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचमुळं जरी वाचक लोक त्या स्वामीच्या सारखे नसले, खोडकर नसले, खट्याळ नसले, तरी सुद्धा त्या कॅरेक्टरशी ते अटॅच होतात, म्हणजे जोडले जातात. आणि जसजशी कथा पुढे जाते तसतसे त्यांना वाटतं की माझ्या जीवनात कथा घडते, असं वाचकाला भासणं आणि वाचकाची त्या कॅरेक्टरशी एक लिंक जुळणं हेच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. ओके, इथपर्यंत आपण रिव्ह्यूअरनी कथा नक्की काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा कथेबद्दल लेखकाबद्दल त्यांचं मत सांगितलं. आता नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये त्यांनी टायटल दिले सिग्निफिकन्स ऑफ द बुक. म्हणजे सिग्निफिकन्स मीन्स व्हॉट? द कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स फीचर्स. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. सिग्निफिकन्स याचा अर्थ महत्व किंवा वैशिष्ट्य असा म्हणूया.
आता बघूया काय वैशिष्ट्य आहे त्या पुस्तकाची. स्वामी अँड फ्रेंड्स by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values, even if it is a thin book. Here, the first of all, they are saying that this book by R.K. Narayan is not only the book of interesting reading, but it has some literary qualities, some literary values in this book, though this book is a teenage book. म्हणजे या पुस्तकामध्ये जरी स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं R.K. नारायण यांनी लिहिलेलं हे पुस्तक फक्त मनोरंजक वाचनीय पुस्तकच नाही, तर या पुस्तकामध्ये काही लिटररी व्हॅल्यूज आहेत. म्हणजे काय लिटररी व्हॅल्यूज मीन्स वाङ्मयीन काही गुण या पुस्तकामध्ये आहेत, भाषिक गुण या पुस्तकामध्ये काही आहेत. जरी ते पुस्तक कुमारवयीन मुलांच्या बद्दलचं किंवा कुमारवयीन मुलांनी वाचावं असं पुस्तक असलं तरी त्याच्यामध्ये हे गुण आहेत असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. लेट्स मूव्ह टू पेज नंबर 70. Swami and Friends is a good read for the kids and teen alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study textbook for the students who study the literature as a subject at school. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is contrary to this. Now, here again, another characteristic feature of this book is this is a very good book for reading to the kids and teenage children, and this book is used all over the Asian continent for the textbook for the students who study literature as subject at school. And but though this book is studied for literature, one does not make any misunderstanding that this book is so much heavy with difficult grammar or technical jargon. Technical jargon, you know, jargon means what? Can you tell me the jargon? Jargon means in Marathi तंत्र जड शब्द, म्हणजे भरपूर bombastic words असं म्हणतात jargonला. It is not with heavy difficult words. It is with a very simple words, and this is a contradictory thing. This is a very opposite thing for this. म्हणजे या पॅरेग्राफ मध्ये दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं, आणि ते म्हणजे की हे पुस्तक वाचनीय तर चांगलं आहेच सर्व लहान मुलांना आणि त्याचबरोबर कुमारवयीन मुलांना. आणि हे पुस्तक संपूर्ण आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये एक टेक्स्टबुक विद्यार्थ्यांसाठी वापरलं जातं की जी मुलं एक वाङ्मय म्हणून अभ्यास करतात विषयाचा एखाद्या, त्यासाठी वापरलं जातं. याचा अर्थ असा नव्हे की या पुस्तकात भरपूर जड असं व्याकरण किंवा जड असे शब्द तांत्रिक शब्द वापरलेले आहेत, तर सत्य त्याच्या पूर्णपणे विरोधी आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. स्वामी अँड फ्रेंड्स is written in such a simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain simple without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये आपण असं बघितलं होतं की स्वामी अँड फ्रेंड्स लिहिलेलं जे पुस्तक आहे की हे लिटररी बुक्स म्हणून वापरलं जातं, परंतु एका अतिशय साध्या सोप्या इंग्लिश मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे जे कुणीही वाचू शकतो. त्याच्यामध्ये अतिशय साधे शब्द वापरलेले आहेत आणि तरी सुद्धा एक अतिशय वाङ्मयीन छान प्रतिभा असणार, जिनियस याचा अर्थ प्रतिभा संपन्न असणार असं पुस्तक R.K. नारायण यांच्याकडून लिहिलं गेलेलं आहे.
आणि या पुस्तकामध्ये वापरली गेलेली भाषा आहे ही अतिशय साधी सरळ भाषा आहे आणि कुठेही लहान मुलांना त्रास न देणारी भाषा वापरून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वापरली गेणारी वाक्य आहेत ही साधी छोटी वाक्य वापरली गेली आहेत की जे पुस्तकाच्या सिम्प्लिसिटी मध्ये भर, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणामध्ये भर घातलं जातो असं म्हटलेलं आहे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on the already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in perspective. Also, amidst of all the mischief and naughtiness, we actually find the Swami is a loving and tender kid who's actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. And R.K. Narayan does a great job conveying that to all of us. इथे असा उल्लेख केलेला आहे की हे जे पुस्तक आहे जे लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जरी इथला मुलगा आहे तो खोडकर मुलगा असला, 10 वर्षाचा खोडकर मुलगा असला तरी त्याचे पालक त्याची काळजी करत आहेत हे सगळं आपल्याला दिसतं. आणि हे पुस्तक फक्त त्या मुलाच्या खोडकरपणाच्या गोष्टीची नोंद इथं करत नाही तर आणखी काही गोष्टी त्याचा जो कोणालाही उपद्रव न करण्याचा स्वभाव आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा जो पूर्ण प्रामाणिक दृष्टिकोन आहे, जरी तो खोडी करत असला, काही अडचणी निर्माण करत असला तर त्याच्या पाठीमागची भूमिका आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या खोडकरपणामुळं, वाह्यातपणामुळं, खट्याळपणामुळं आणखी कितीतरी गोष्टी होत असतात हे आपल्याला दिसतं. तरी सुद्धा वाचक त्या खोडकर प्रेमळ मुलाचा कुठेही राग करणार नाहीत, उलट तो मुलगा त्यांना अतिशय आवडतो हेच याच्यातून मांडण्यात आर.के. नारायण यशस्वी झालेले आहेत असं इथं म्हटलेलं आहे. तर आपण हेही लेखकाची इथे कसरत आपल्याला दिसून येत आहे. Okay, let's move to page number 71. So in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. Now, इथे मुलांनो काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? ओव्हरऑल हे पुस्तक सरतेशेवटी असं म्हणावंसं वाटतं की हे पुस्तक एक वाचनीय लहान मुलांसाठी अतिशय चांगलं वाचनीय पुस्तक आहे. ते सर्व युगातल्या मुलांसाठी वाचनीय आहे. कारण लहान मुलं म्हटलं की हे टीनेज कुमारवयीन मुलं म्हटलं की ती खोडकर असणारच. त्यामुळं हे पुस्तक अतिशय आजही एन्जॉय केलं जातं, त्या कालावधीतही एन्जॉय आर.के. नारायण यांनी जेव्हापासून पुस्तक लिहिलंय तेव्हापासून एन्जॉय केलं जातं. आणि त्याचबरोबर ते तुमचं इंग्रजी सुधारण्याच्या दृष्टीनं, इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनं, इंग्लिश स्किल सुधारण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं पुस्तक आहे असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. अबाउट द ऑथर, आपल्याकडे हा तिसरा पॉइंट आहे, लेखकाबद्दल काहीतरी. याच्याबद्दल मी तुम्हाला थोडासा आधी उल्लेख केलेला होता. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम, आर.के. नारायण. हियर दे हॅव सेड ही इज आर.के. नारायण इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे आर.के. नारायण हे लेखक, स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे लेखक हे भारतातल्या सर्वोत्तम लेखकांपैकी एक आहेत आणि ते सर्व काळ सर्वोत्तम लेखकांपैकी एक असतील इतके चांगल्या दर्जाचे हे लेखक आहेत. आर.के. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स India
has ever produced. And this book in particular captures the essence of India under the British ruling and the mind and the life of a typical teenage kid. या पुस्तकामध्ये आर के नारायण हे यांनी वेगवेगळी जे आतापर्यंत भारतामध्ये वेगवेगळे वाङ्मयीन कृती झाल्या, वाङ्मयीन पुस्तकं लिहिली गेली, ज्यांची ही झाली, त्यापैकी काही जी आउटस्टँडिंग पुस्तकं आहेत, म्हणजे आउटस्टँडिंग याचा अर्थ सर्वोत्तम असणारी, चांगल्या दर्जाची पुस्तकं असणारी, या पुस्तकांच्या लेखनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, हे पुस्तक ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्यांच्या जेव्हा आपल्यावर राज्य होतं तेव्हा कशा प्रकारचं वातावरण होतं, हे वातावरण निर्मिती करण्याचा सर्वोत्तम त्या वातावरण कसं होतं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे. इसे शब्दात स्पिरिट म्हटलं म्हणजे आत्मा, त्यावेळच्या गोष्टी कशा मांडल्या गेल्या ते इथे सांगितलंय. आणि त्याचबरोबर एक टिपिकल टीनेज किड म्हणजे एक ठराविक पद्धतीचा टीनेज मधला 13 ते 19 वयोगटातला मुलगा, कुमारवयीन मुलगा कशा पद्धतीने बिहेव करतो याची ही मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern approach version of Indian epic, and the Mahabharata, a shortened modern approach version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. त्यांनी इथे नारायण यांची आणखी काही पुस्तकं ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केला होता. मालगुडी डेज मुलांना वाचनीय पुस्तक आहे. द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स असं त्यांनी म्हटलंय. असे कित्येक रामायण आणि महाभारताबद्दल त्यांनी प्रोज व्हर्जन मध्ये शॉर्टन थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न ही दोन्ही महाकाव्य त्यांनी केलेले आहेत. आणि जर तुम्ही याबद्दल इंटरेस्टेड असाल पुस्तकं वाचनीय, तर नक्कीच ही पुस्तकं घेऊन तुम्ही वाचू शकता. या पाठामध्ये, या टेक्स्ट मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही एखादं बुक रिव्ह्यू लिहायचा आहे, तुम्हाला एखादं पुस्तक परीक्षण लिहायचं आहे, तेव्हा ते कसं लिहावं हे मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी याच्या माध्यमातून केलाय. आणि तुम्ही अशा एखाद्या काही पुस्तकांचं पुस्तक परीक्षण करण्याचा प्रयत्न कराल असं मला वाटतं. ओके, तर आपण थांबूया.